देवाधिदेव प्रभू श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान म्हणून माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थान हे संपूर्ण भारतवर्षामध्ये ओळखले जाते। दरवर्षी रक्षाबंधनाच्या यात्रेनिमित्त येथे लाखो भाविक येत असतात व संपूर्ण देवस्थानाच्या पंचक्रोशीला वेढा देऊन आपली मनोकामना पूर्ण करून घेत असतात। या यात्रेमध्ये सुमारे 5 ते 7 लक्ष भाविक उपस्थित असतात व याला वेढा यात्रा असे सुद्धा संबोधण्यात येते। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कुठलीही अनुचित घटना घडू नये, भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री दत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापन अगदी चोख असते। माहूरगड येथेच श्री दत्त शिखर संस्थान आहे। या संस्थानामध्ये एक गोशाळा आहे। गुरुवारी उत्तर रात्रीचे सुमारास या गोशाळेमध्ये अचानक आग लागून ही गौशाळा संपूर्णपणे जळून राख झाली। सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची प्राणहानी घडली नाही हे विशेष। गोठ्यामध्ये असलेल्या गायी व वासरू यांना श्री दत्त शिखर संस्थानचे कर्मचाऱ्यांनी आग लागल्याचे दिसताच सुखरूप बाहेर काढले व अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच माहूर नगर पंचायतचा आग विझविणारा बंब तात्काळ घटनास्थळी रवाना झाला। अग्निशमन दलाने दत्त शिखर येथे धाव घेतली आणि ही आग विझवण्याचे कार्य सकाळी 5 वाजतापासून सुरू झाले ते बातमी हाती येईपर्यंत सुरूच होते। परंतु आग ही प्रचंड असल्याने उमरखेड व पुसद येथील अग्निशमन दलाने सुद्धा दत्त शिखर येथे पोहोचून आग विझवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे। सुमारे 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली असल्याचे कळते। या मदत कार्यामध्ये माहूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम या प्रामुख्याने उपस्थित होत्या। सकाळी 5 वाजतापासून या तेथेच होत्या। ही आग आटोक्यात आणण्यासाठी श्री रेणुका देवी संस्थान माहूरगडचे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान या आगीमध्ये गौशाळा ही पूर्णपणे राख झाली असून गौशाळेमध्ये ठेवण्यात आलेले संपूर्ण साहित्य सुद्धा राख रांगोळी झालेले आहे। ही आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे व राजेंद्र दराडे यांची ही बातमी।